नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत मेमरी टेक्निक्स. म्हणजे गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो, पण जर योग्य टेक्निक्स वापरली तर कितीही मोठा शब्दसंच, किती मोठे शब्द भांडार आपण सहज लक्षात ठेवू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की त्या शब्दांचा एकमेकांसोबत काही संबंध नसला तरी सुद्धा ते शब्द आपण लक्षात ठेवू शकतो. आणि आपण डिटेलमध्ये थोडंसं बघूया की हे आपण कसं करू शकतो. तर एक शब्दांची लिस्ट तुम्हाला मी देतो. इकडे माझ्या लेफ्ट साईडला तुम्हाला एक शब्दांची लिस्ट दिसत असेल, ज्याच्यामध्ये काही शब्द आहेत. एक 15 ते 16 शब्दांची यादी इकडे तुम्हाला दिसत असेल. आता लक्षात घ्या, ह्या शब्दांचा एक दुसऱ्याबद्दल काही संबंध नाही. म्हणजे एक दुसऱ्यांच्या बरोबर, जसं आपण असं नाही की सगळी भाज्यांची नावं लिहिली आहेत किंवा सगळी फळांची नावं लिहिली आहेत किंवा सगळी व्हेकल्सची नावं लिहिली आहेत, असं काही नाही. तर एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी काही संबंध नाही. तरीही हे शब्द आपण दिलेल्या क्रमाने, म्हणजे आता समजा 1 ते 16 शब्द आहेत, तर जसेच्या तसे आपण लक्षात ठेवू शकतो दिलेल्या क्रमानेच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शब्द आपण दिलेल्या क्रमानेच लक्षात ठेवू शकतो. तर ह्याच्यासाठी आपण एक पद्धत वापरतो आणि ती पद्धत आहे लिंकिंग मेथड. म्हणजे मेमरी सायन्समध्ये एक पद्धत वापरली जाते, लिंकिंग मेथड. आता लिंकिंग मेथडमध्ये कोणाचा उपयोग होतो, तर आपला उजवा मेंदू जो आहे, आपल्या मेंदूचे जे 2 पार्ट आहेत आपल्याला सांगितलं जातं, तर लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. तर राईट ब्रेन जो आहे त्याचा योग्य वापर करून आपण अशा कितीही वस्तूंचं किंवा कोणत्याही गोष्टी सहज लक्षात ठेवू शकतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो की मेमरी ट्रेनिंगचा कसा वापर होतो. ओके. आपल्या मेंदूला आपण थोडंसं ट्रेन करतो आणि हे लक्षात ठेवतो. ह्या मेथडचं नाव आहे लिंकिंग मेथड. परत एकदा सांगतो. आणि आपण ह्या ज्या सगळ्या शब्दांची नावं आहेत ती एकदा परत बघून घ्या. तुमची इच्छा असेल तर एकदा व्हिडिओला पॉज करा आणि आठवण्याचा प्रयत्न करा की ही जी 16 शब्द आहेत, हे जे 16 शब्द दिसत आहेत, हे तुमच्या लक्षात राहतात का, किंवा ह्याच्यापैकी किती शब्द लक्षात राहतात. तर तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त 5, 6, 8, 10 शब्द लक्षात राहतील आणि ते सुद्धा क्रमाने लक्षात राहणार नाही. तर हे जसेच्या तसे लक्षात ठेवण्यासाठी एक पद्धत जी आपण वापरतो, लिंकिंग मेथड, त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणालो की राईट ब्रेनचा आपण वापर करतो. आपला जो उजवा मेंदू आहे त्याला इंटरेस्टिंग गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो किंवा काल्पनिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, किंवा आपण म्हणू शकतो चमत्कारी गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे ज्या गोष्टी कधी घडू शकत नाही अशा असतात, त्या आपल्या राईट ब्रेनमध्ये खूप जास्त काळासाठी स्टोअर होत असतात. किंवा इंटरेस्टिंग आपण म्हणतो चमत्कारिक गोष्टी, रजनीकांत असा हाताने ट्रेन थांबवतो, अशा काही गोष्टी असतात त्या जास्त काळ लक्षात राहतात. किंवा ज्या गोष्टी स्वतः सोबत घडत असतात त्या आपला उजवा मेंदू नेहमी जास्त काळ लक्षात ठेवत असतो. आपल्या सोबत घडलेले जे प्रसंग असतात ते नेहमी आपला उजवा मेंदू जास्त काळ लक्षात ठेवू शकतो, चिरकाळ लक्षात ठेवू शकतो. तर आपण हे टेक्निक वापरून आपल्या अभ्यासात कसा वापर करू शकतो, किंवा फक्त अभ्यासात नाही इतर ठिकाणी सुद्धा गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण कसा वापरू शकतो, ते आपण थोडक्यात बघूया. व्हिडिओच्या शेवटी बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहेत, आधी समजून घ्या. त्या सगळ्या शब्दांना आपण लिंक करणार आहोत एका गोष्टीमध्ये. म्हणजे या शब्दांची आपण एक गोष्ट तयार करतो, ठीक आहे. आणि गोष्ट अशी की त्याच्यामध्ये मी स्वतः असणार आहे, म्हणजे तुम्ही स्वतः असणार आहात. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही असाल ती गोष्ट तुमचा मेंदू जास्त काळपर्यंत लक्षात ठेवतो. आणि जी गोष्ट थोडीशी काल्पनिक आहे किंवा अशक्य आहे अशी गोष्ट तुमचा मेंदू जास्त काळापर्यंत लक्षात ठेवतो. तर आपण थोडंसं चेक करूया की असं होतं का, आणि हा अनुभव तुमच्यासाठी जबरदस्त असणार आहे, खात्री बाळगा. आपण काय करतो, ह्या सर्व गोष्टींना आपण सर्व शब्दांना आपण एका गोष्टीमध्ये बांधून ठेवतो, लिंक करतो. तर चला क्रमाने आपण सुरू करूया. आपला पहिला शब्द आहे पेन. मी तुम्हाला असं म्हणालो की आपण काल्पनिक जगामध्ये आहोत किंवा आपण काहीतरी स्वप्न बघत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत माझ्यासोबत घडत आहेत असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या गोष्टी नेहमी लांबपर्यंत लक्षात राहतात किंवा जास्त काळ लक्षात राहतात. काल्पनिक गोष्टी, विचित्र गोष्टी आणि स्वतः सोबत घडणाऱ्या गोष्टी, सगळ्यांचा आपण काय करणार आहोत, सगळ्या गोष्टी एकत्र यूज करणार आहोत. ठीक आहे. पहिला आहे शब्द पेन. तर मी झोपलेलो आहे आणि अचानक माझ्या लक्षात येतं की माझ्या खिशाला पेन आहे.
मग मी विचार करतो की अरे झोपेत ह्या पेनाचं काय काम. मग मी काय करतो, तो पेन घेतो आणि फेकून देतो. पेन फेकतो, नंतर माझ्या लक्षात येतं की तो पेन समोरच्या टीव्हीला लागतो. दुसरा शब्द आहे टीव्ही. तर तो जो पेन आहे तो समोरच्या टीव्हीला लागतो आणि टीव्ही सुरू होतो. आता टीव्ही सुरू होतो तर त्या टीव्हीमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असतं. मी टीव्ही बघायला लागतो. नरेंद्र मोदी मला टीव्ही मधून चहा ऑफर करतात. टीव्ही मधून चहा ऑफर करतात. तो चहा घेत असताना चहा माझ्या हातातून पडतो आणि कुठे पडतो तर एका गटारामध्ये पडतो. मी गटाराकडे बघत असताना लक्षात येतं की गटारामधून एक ट्रेन बाहेर येत असते. गटारामधून एक ट्रेन बाहेर येत असते आणि ट्रेनच्या समोर एक खूप मोठं गिटार टांगलेलं असतं. मी अशी ट्रेन थांबवतो आणि समोरचं गिटार तोडून टाकतो. गिटार तोडल्यावर लक्षात तिथे गिटारमध्ये एक गन आहे. काय आहे? बंदूक आहे. आता ही गन तरी खरी आहे का ते चेक करण्यासाठी मी गन मधून शूट करण्याचा प्रयत्न करतो आणि गन मधून गोळी न निघता त्याच्यामधून एक गुलाबाचं फूल म्हणजे रोज बाहेर येतं. आता हे रोज वर जाऊन एका एरोप्लेनला धडकतं आणि एरोप्लेन मधून एक मोबाईल खाली पडतो. खालून एक बस जात असते, त्या बसवर तो मोबाईल आदळतो. त्यानंतर त्या बसमधून एक खूप मोठा कोलगेटचा बॉक्स बाहेर येतो. आता मला उत्सुकता लागते म्हणून मी जाऊन तो बॉक्स उघडतो. तर बॉक्समध्ये कोलगेट नसते. बॉक्समध्ये एक बल्ब असतो, लाईटचा बल्ब असतो. जेव्हा मी बल्ब पकडून बघतो तर माझ्या लक्षात येतं की त्या बल्बमध्ये एक पिवळ्या रंगाची कार आहे आणि ही कार विराट कोहली चालवत आहे. आपली गोष्ट संपलेली आहे. आता लक्षात घ्या, आपण जे शब्द इकडे दिले होते 16 शब्द ते एका गोष्टीमध्ये बांधून ठेवले, एकमेकांसोबत लिंक केलं आणि त्याच्यानंतर हे 16च्या 16 शब्द आपण आता आठवायचा प्रयत्न करूया. एकदा आठवून बघा, तुमच्या लक्षात येईल. आता ऍक्टिव्हिटी सुरू होते. मी बोलतो, माझ्यासोबत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर मी झोपेत असताना माझ्या खिशाला काय होतं? पेन. पेन मी कुठे फेकला? टीव्हीवर. टीव्ही सुरू झाला आणि कोण दिसलं? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींनी मला काय ऑफर केलं? तर चहा ऑफर केला. चहा माझ्याकडून कुठे पडला? तर गटारात किंवा तलावात पडला. गटारामधून काय बाहेर आलं? तर ट्रेन बाहेर आली. ट्रेनच्या समोर काय टांगलेलं होतं? तर गिटार टांगलेलं होतं. गिटार तोडल्यानंतर त्याच्यातून काय निघालं? तर गन निघाली. गन मधून शूट केल्यावर काय निघालं? तर गुलाबाचं फूल निघालं. आणि गुलाबाचं फूल कुठे जाऊन धडकलं? तर एरोप्लेनला जाऊन धडकलं. एरोप्लेन मधून काय खाली पडलं? तर मोबाईल खाली पडला. कशावर पडला? तर खालून जाणाऱ्या बसवर पडला. बसमधून काय बाहेर आलं? तो कोलगेटचा बॉक्स बाहेर आला. बॉक्समध्ये काय होतं? तर बॉक्समध्ये कोलगेट नव्हती. काय होतं? बल्ब होता. आता ह्या बल्बमध्ये मला काय दिसलं? तर पिवळ्या रंगाची कार दिसली. आणि कार कोण चालवतं? तर विराट कोहली चालवत होतं. आता हे 16 शब्द आपण अतिशय सहज लक्षात ठेवू शकतो. आता तुम्ही आठवून बघा, तुम्हाला हे 16च्या 16 शब्द अगदी सहज आठवतील. आता तुम्हाला हे आठवले की नाही आठवलं ते कमेंट करून मला नक्की सांगा. ही पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण इयत्ता 10वीचा संपूर्ण अभ्यासक्रम इंटरेस्टिंग वेमध्ये 10वी गणित घेणार आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.